वकिली क्षेत्रामधील जे काम आहे अतिशय पंक्च्युअलपणे, मेहनतीने आणि तितक्या जिद्दीने आज देखील ते करत आहेत. त्याचसोबत स्वतःची वकिली सांभाळून ज्युनियर वकिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, त्यांची मदत करणे, हे सर्व काम चव्हाण साहेब करत आहेत. आज ते सर्व वकिलांचे वकील म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. चव्हाण साहेबांचा फौजदारी वकिलीमधील अनुभव अतिशय दांडगा असून सर्व प्रकारच्या लिटिगेशन्स मध्ये आणि ट्रायल्स मध्ये त्यांचा हातखंडा आहे. आजचा विषय प्रिपरेशन ऑफ क्रिमिनल ट्रायल असा असून मी चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. गुड मॉर्निंग, नमस्कार. नमस्कार सर. बारचे माननीय अध्यक्ष मंजित राऊत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्रमोद पाटील सर, हर्षल दादा, सिद्धेश भोईर, जे संघटक आहेत, लेक्चर सिरीज ज्यांनी सुरू केले, तुमच्या बारचं पहिल्यांदा अभिनंदन करतो फॉर हॅव्हिंग ऑर्गनाइज्ड लेक्चर सिरीज. And today we'll see how to prepare a criminal case. I'll speak in English as well as in Marathi language so that you have a better comprehension of the subject in its proper perspective. मित्रांनो, फौजदारी केस चालवण्यापूर्वी फौजदारी न्यायतत्वशास्त्र जे आहे, क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स, त्याची कार्डिनल प्रिन्सिपल जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. पहिलं आणि सर्वात महत्वाचं प्रिन्सिपल जे आहे ते असं की प्रॉसिक्युशन must stand or fall on its own legs. याचा दुसरा अर्थ असा की the prosecution is called upon to prove its case beyond all reasonable doubts. एक. And second, prosecution cannot take the advantage to prove its case, advantage of the weaknesses of the defense or falsity in the defense case. You may put some kind of defense. It may not be correct. Whether prosecution can take advantage of it to prove its case, law says no. Jurisprudence says no. It is a prosecution who has to prove its case against the accused beyond all reasonable doubts. फौजदारी कायद्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळी प्रिझम्पशन्स आहेत. आयपीसी खाली 113, 113A, 114, 114A, एनडीपीएस ऍक्ट खाली आहेत 35 आणि 52 खाली, पोक्सो मध्ये 29, 30 खाली आहेत. पण पोक्सोच्या अनेक सायटेशन्स मी वाचल्या. बेसिक रूल हॅज नॉट गॉन अवे. बेसिक रूल इज द प्रॉसिक्युशन मस्ट स्टँड ऑन इट्स ओन लेग्स. आणि 1984 साली नामदार सुप्रीम कोर्टाने शरद बिर्डीचंद सारडा वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सची केस होती, त्याच्यामध्ये ही सगळी प्रिन्सिपल्स लेट डाऊन केलेली आहे. आणि दुसरा भाग ह्याच्यातला अनसेड पार्ट ऑफ इट की आरोपीला काही सिद्ध करायचं नाही, आरोपीला काही असिद्ध करायचं नाही. मग शेवटी आपण सजेशन्स तरी द्यावी की नाही की तुम्ही माझ्यावर खोटी फिर्याद केले, तुम्ही कोर्टापुढे पुरावा देता
हा खोटा पुरावा देता, पोलिसांच्या सांगण्यावरून देता, अमुकच्या सांगण्यावरून देता, अशी सजेशन्स ट्रायलच्या वेळेला द्यावी किंवा नाही. बिकॉज accused has not to prove or disprove anything in the prosecution case. It is a prosecution who has to prove its case. माझंच म्हणणं असं आहे की सजेशन्स द्यावी. काही वेळेला आपल्याला अडवलं जातं. सम ऑनरेबल जजेस मे से किंवा तुम्ही असं कसं बोलता, तू खोटी साक्ष देतो म्हणून, तू ही खोटी फिर्याद दिली म्हणून, असं कसं सजेशन देता. तर त्यांना समजावून सांगावं लागतं जजेसना की सर, दिस इज माय से, इट इज माय केस दॅट ही हॅज फाइल्ड अ फॉल्स FIR against these accused persons, or that he is giving false evidence in the court. That is what my case is. किंवा अशा प्रकारची घटना घडलेली नाही, या आरोपीने तुम्हाला काठीने मारलेलं नाही, या आरोपीने तुमची फसवणूक केलेली नाही, ही सजेशन्स आहेत. उत्तर तुम्ही तो देतो ते रेकॉर्डवर घ्या. तो म्हणतो नाही हे खोटं आहे, तसं रेकॉर्डवर घ्या. इट इज नॉट ट्रू टू से दॅट आय हॅव लॉज अ फॉल्स कंप्लेंट. आता चार्जशीट तुमच्या हातात आल्यानंतर माझं सर्वांना नेहमी असं सांगणं असतं, विशेषतः ज्युनियर वकिलांना, अनेक सिनियर वकिलांचा हा अनुभव आहे, काही मंडळी आपण 11 वाजता कोर्टात बसलोय त्यावेळेला येतात आणि ते म्हणतात, साहेब जरा 5 मिनिटं बोलू का तुमच्याशी. काय रे बोलायचंय? माझी केस आज दुपारी चालणार आहे, मला तुमचा जरा सल्ला पाहिजे. आय बिलीव्ह दिस इज अ रॉंग प्रॅक्टिस. ज्या दिवशी आपली केस चालवायची त्याच्या 1 महिना आधी त्या केस मधला प्रत्येक शब्द नि शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे. चार्जशीट आपलं तोंडपाठ पाहिजे. साक्षीदार कोण आहेत, पंच कोण आहेत, ते कुणाचे कोण आहेत, त्यांचं इंटरसे रिलेशन काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याकडे जॉट डाऊन केलेली असली पाहिजे. या चार्जशीट मध्ये फिर्यादीचं काय म्हणणं आहे, फिर्यादीला कोरोबोरेट करणारा कोण साक्षीदार आहे, तो त्याचा नातेवाईक आहे का, तो नॅचरल विटनेस आहे का, त्याला पोलिसांनी खोटा साक्षीदार बनवलेला आहे, त्याचं स्टेटमेंट कोणत्या दिवशी घेतलंय, त्याचं स्टेटमेंट घेण्यामध्ये डिले केलाय का, तो डिले का झालाय, काय एक्सप्लेनेशन देतो तो. या सगळ्या गोष्टी आपण 1 महिना आधी तयारी करून ठेवल्या पाहिजे. ज्या दिवशी केस चालणार आहे त्या दिवशी सिनियरचा सल्ला घेणे आणि त्या सिनियरने तो सल्ला देणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. इट इज हॅझार्डस. आमचे सिनियर बाबर देसाई साहेब क्रॉस मधले प्रश्न काढून ठेवायचे, या साक्षीदाराचे हे प्रश्न, दुसऱ्या साक्षीदाराचे हे प्रश्न. आता ही सिस्टीम किती बरोबर आहे ह्याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण या नोट्समुळे काय होतं, तुम्ही ज्या नोट्स घेतल्यात, तुम्ही त्या चार्जशीट मधले मुद्दे लिहून काढले, आपण लिहिलेलं आपल्या कायम लक्षात राहतं की माझे हे मुद्दे आहेत या केसमध्ये, सरकार पक्षाची ही केस आहे, साक्षीदारांचं हे म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टींचं आकलन जर आपल्याला चांगल्या प्रकारे झालं तर केस आपल्याला चांगल्या प्रकारे चालवता येईल. आणि समजा तुम्ही प्रश्न लिहून काढले तुमच्या ज्युनियर डेज मध्ये, नथिंग रॉंग. एकच करा की लिहून काढलेले सगळे प्रश्न विचारलेच पाहिजेत असा घोळ करू नका. शेवटी तो साक्षीदार बॉक्स मध्ये येऊन काय चीप देतो, तो आपल्या FIR पेक्षा, स्टेटमेंट पेक्षा काहीतरी वेगळं सांगू शकेल. मग त्याला त्या मुद्द्यावर क्रॉस करायची गरज राहणार नाही किंवा वेगळी क्रॉस करण्याची गरज निर्माण होईल. त्याने आपल्या फिर्यादी मधला, स्टेटमेंट मधला महत्वाचा मुद्दा जर गाळला असेल तर तुम्ही तो रेकॉर्डवर आणण्याची गरज नाही. यू कॅन रिलॅक्स. तेव्हा आपण
पहिल्यांदा तर माझं असं म्हणणं आहे की फौजदारी केस वाचताना वेदर इट इज अ समरी केस or a warrant case or a summons case or a sessions case, you have to read it very carefully. तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असेल आणि मी तुम्हाला एक गंमत सांगतो वकिलीचं सिक्रेट. मागच्या तारखेला फिर्यादी झालेला आहे, तुम्ही त्याची क्रॉस केलेली आहे. आता आज तुम्हाला परत केस चालवायचे 15 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर. तुम्ही त्या फिर्यादीने काय सांगितलं शब्देवर, त्याच्यावर तुमची क्रॉस काय आहे, तुम्ही काय बचाव मांडलाय, त्याच्याकडून कुठली ऍडमिशन्स मिळवलेली आहे, तुम्हाला जे साध्य करायचंय ते काय बाकी राहिलेलं आहे, ह्याचं असेसमेंट करून त्याच्या नोट्स घेऊन पुढचा साक्षीदार जो फिर्यादीला कोरोबोरेट करणारा आय विटनेस आज कोर्टामध्ये येणार आहे किंवा एखादा पंच येणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही तयारी आज करा सकाळी. आणि अकॉर्डिंगली यू गो in the court to cross examine the eyewitness who is supposed to come and corroborate the complainant. तुम्ही ब्रीफ उचलून तसेच गेलात, you will be failing in your duties. मला सुरुवातीला असं वाटायचं, एक दिवाणी दावा मी चालवला, भाडेकरूचा मालकाने त्याच्यावर दावा दाखल केला होता. जगा वेगळा डिफेन्स मी मांडला, काही गोष्टी ऍडमिट केल्या आणि कोर्टाची ऑर्डर झाली that the tenant is hereby directed to vacate the premises within so and so period. आणि मला फार पश्चाताप वाटला, अरे हे सिव्हिल काम फार टफ आहे. आणि मग मी फौजदारी वकिलीकडे वळलो आणि माझ्या असं लक्षात आलं की फौजदारी वकिली जरा सोपी आहे त्या मानाने. क्रिमिनल ट्रायल is based on common sense and presence of mind. तुम्ही केस चालवताना इतके जागरूक पाहिजे आणि तुमची सदसद विवेक बुद्धी, तुमचा कॉमन सेन्स इतका स्ट्रॉंग पाहिजे की साक्षीदाराकडे बघितल्यानंतर तो शिकलेला असो, अशिक्षित असो, आदिवासी असो, ग्रामीण भागातला असो, तो पोलीस ऑफिसर असो, तो डॉक्टर असो, तुम्हाला त्याचं असेसमेंट करता आलं पाहिजे. तो बॉक्स मध्ये उभे असतात, नाव वय पत्ता सांगत असतात. देन यू कॅन क्रॉस एक्झामिन हिम इफेक्टिव्हली. हा माणूस काय सांगणार आहे, या माणसाची पहुंच कितपर्यंत आहे, याची इंटेलेक्च्युअल लेवल किती आहे, याचं आकलन तुम्हाला करता आलं पाहिजे. यू मस्ट असेस हिम विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. काही साक्षीदार बनेल असतात, काही साक्षीदार ठरून आलेले असतात की आपण सांगायचं. काही साक्षीदारांचा आरोपीवर राग असतो, व्हेंजन्स असतो, त्यांचा रिव्हेंजफुल ऍटिट्यूड असतो. त्याला कसं डील करायचं यासाठी तुमची तयारी फार महत्वाची आहे. चार्जशीट मध्ये आपल्याला माहिती आहे फिर्याद असते, ती फिर्याद वेळेवर दिलेली आहे का, डिले इन लॉजिंग FIR त्याच्यावरती केस लॉ आहे. गवई साहेबांच्या एका जजमेंट मध्ये डिव्हिजन बेंच, आता जे सुप्रीम कोर्टाचे माननीय न्यायाधीश आहेत, 2 तासाचा डिले होता. त्या साक्षीदाराचं म्हणणं, तो साक्षीदार स्वतः पोलीस कॉन्स्टेबल आहे, त्या साक्षीदाराचं म्हणणं, रस्त्यावर ह्याचा मर्डर होत असताना माझ्या भावाचा मी घटना पाहिली. मी पोलीस स्टेशनला गेलो, तिथे कळवलं आणि मी स्पॉटवर आलो आणि माझ्या भावाला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी त्याला जाहीर केलं की हा मरण पावला.
FIR जो आहे 154 सेक्शन हा अत्यंत महत्वाचा पीस ऑफ एव्हिडन्स आहे. FIR puts law into motion. FIR is one document upon which crime is registered at the police station in cognizable offense. In non-cognizable offense, no FIR is registered. Mind well. And what is cognizable offense? I have told in my previous lectures. ज्या शिक्षाला, ज्या गुन्ह्याला 2 वर्ष ते फाशीपर्यंत शिक्षा आहे, हे सगळे गुन्हे कॉग्निजिबल ऑफेन्सेस आहेत. या कॉग्निजिबल ऑफेन्स मध्ये पोलिसांना विदाउट देअर बिंग ऑर्डर टू अरेस्ट फ्रॉम द मॅजिस्ट्रेट पोलिसांना त्याला अटक करण्याचा अधिकार आहे. मॅजिस्ट्रेट साहेबांच्या ऑर्डर शिवाय तपास करण्याचा अधिकार आहे, गुन्हा नोंदून घेण्याचा अधिकार. Supreme Court and various other courts have time and again have stated that somebody goes to the police station and reports, inform about the occurrence of cognizable offense. Police are bound to register FIR. Police cannot say की नाही नाही आम्ही FIR घेणार. FIR घ्यायला पाहिजे त्यांनी. That is a mandate of law. What is the truth in his allegation? Whether it is a false FIR, you are given an opportunity to investigate and find out the truth. Investigationचा उद्देश जो आहे to find out the truth in the incident reported by complainant to the police upon which crime has been registered and FIR has been registered. So तो FIR जरी it is an intimation about the cognizable offense to the police station. It is a prime document. त्याचा पर्पज, त्याचा उद्देश जो आहे अनेक जजमेंट मध्ये दिलेला आहे. It is meant for corroboration only. FIR by itself is not a document which can be said to have been admitted in the evidence unless the contents thereof are stated on oath by the complainant. त्याने ते कंप्लेंटने बॉक्स मध्ये येऊन सांगायला पाहिजे तरच तो FIR प्रूव्ह होईल. FIR नंतर पहिली गोष्ट तपासी अंमलदार करतो, जे साक्षीदार त्या गुन्ह्याशी, त्या कॉग्निजिबल घटनेशी संबंधित आहे. इन द सेन्स they have either seen the incident, they have either heard the incident happening. घटना घडल्याबद्दल कळलं असं नाही, पण घटना घडत असताना पिस्तुलाचा आवाज आला, तो घराच्या आतमध्ये आहे. घटना घडत असताना डोक्यावर मारल्याचा फटक्याचा आवाज ऐकू आला दांडक्याचा, तो घरात आहे, त्याने घटना बघितली नाही. मग तो बाहेर आला, ज्याला मारले तो खाली पडला आणि ज्याने मारले तो पळताना दांडका घेऊन पाहिला. दिस मे बिकम एन एव्हिडन्स. मग ज्याला मारले तो फिर्यादी होऊ शकेल, झालेला असेल, तो सांगेल अमुकने मला दांडका मारलं म्हणून. अशा प्रकारे सरकार पक्ष आपली केस सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. साक्षीदार ज्याने घटना पाहिले, ऐकले, तो माणूस. असे साक्षीदार जे केवळ मोटिव्ह वरती, इंटेन्शन वरती त्या घटनेबद्दल सांगतील. 4 दिवसापूर्वी यांचं भांडण झालं होतं, याने धमकी दिली होती, त्याने घटना पाहिलेली नाही, पण मागचा एपिसोड तो सांगतोय, याला आज का मारलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे मित्र. एक तर स्पॉट पंचनामा आहे, आरोपीच्या अटकेचा पंचनामा आहे, त्याची अटक झाल्यावर त्याच्या कपड्यांवर रक्त असेल, तो पडला धावताना, त्याच्या कपड्याला चिखल लागलेला असेल, पावसाळ्याचे दिवस असतील, ते कपडे जप्त केले. फिर्यादी इकडे पडला, त्याच्या कपड्याला रक्त लागलंय, त्याचे कपडे त्या पावसाच्या पाण्यात पडल्यामुळे चिखलाचे डागाळलेले आहेत. तुम्हाला काय सिद्ध करायचंय प्रॉसिक्युशनला, या सगळ्या गोष्टी त्या पंचनाम्याच्या द्वारे. समजा त्याने पळून जायला वाहन वापरला असेल, ते वाहन जप्त केलं जाईल आणि उद्या जर पुरावा आला की ह्याचं वाहन जप्त केलं, इट इज ऑफ नो कॉन्सिक्वेन्स.
ते वाहन वापरलं ह्याने पळून जायला असं सांगणारा एखादा साक्षीदार त्या चार्जशीट मध्ये असावा लागेल. तो आहे का तुम्ही चेक करा. मग त्याच्याकडून जे काय हत्यार असेल त्याची रिकव्हरी आहे. 27 खालची रिकव्हरी आहे, किंवा पोलीस डायरेक्टली त्याच्या घरी जातील आणि तो दांडका शोधून काढतील. त्या दांडक्याचं वर्णन, त्या दांडक्यामुळे काय इकडे घडलंय, फिर्यादीला काय जखमा झाल्या, ती जखम सिंपल इंजुरी आहे, ग्रीवियस इंजुरी आहे का, इंजुरी इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर सफिशियंट टू कॉज डेथ आहे, 307 लागेल. वेपनचं स्वरूप काय आहे आपल्याला ते ट्रायल सुरू झाल्यावर बघायला मिळतं. शिपाई घेऊन येतो, कोर्टामध्ये बाकड्याच्या खाली ठेवून देतो, विटनेस बॉक्सच्या बाजूला ठेवून देतो, सरकारी वकील ते ओळखायला लावतो. त्याच्यावरची तुम्हाला क्रॉस करावी लागेल की बघ कुठल्या स्वरूपाचं हे हत्यार आहे. हे असं हत्यार आहे की जे सगळीकडे गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये उपलब्ध असणार. फॉर एक्झाम्पल दांडका आहे, काठी आहे, शीग आहे. आता चाकू जर त्याने वापरला असेल तर यू मस्ट बेअर इन माइंड की बुवा हे किचन नाईफ आहे का, हॉटेलमध्ये वापरली जाणारा चाकू आहे का भाजी कापायला, चिकन शॉप मध्ये, मटन शॉप मध्ये ते कापायला वापरला जाणारा चाकू आहे का, का त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं डेडली वेपन आहे. त्याच्याबद्दल आपण विचारून चालणार नाही की बा ही तलवार सगळीकडे मिळते, ते डेडली वेपन इकडे सगळीकडे अवेलेबल असतं. तो म्हणणार नाही, याने बनवून घेतला असणार ते. सर रिकव्हरी आय वॉज टॉकिंग अबाउट, हत्याराची रिकव्हरी आहे. 420 ची केस असेल, ब्रीच ऑफ ट्रस्टची केस असेल, फोर्जरीची केस असेल, त्याच्यामध्ये रिकव्हरी ऑफ कॅश, रिकव्हरी ऑफ डॉक्युमेंट्स, फोर्ज डॉक्युमेंट्स, रिकव्हरी ऑफ स्टॅम्प्स, रिकव्हरी ऑफ करन्सी नोट्स, काउंटरफिट करन्सी नोट्स, हा सगळा पुरावा त्याच्यामध्ये असेल. यू हॅव टू एक्झामिन केअरफुली. आणि हे सगळं रिकव्हर झालेलं सामान कालिन्याला, सांताक्रुजला जी लॅबोरेटरी आहे, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी FSL, तिथे तपासणीसाठी पाठवलं जातं. त्याचा रिपोर्ट काय आलेला आहे, कदाचित आरोपीचं रक्त आणि फिर्यादीचं रक्त, जखमी माणसाचं रक्त, मयत माणसाचं रक्त, हे लॅबोरेटरीत पाठवलं जातं ग्रुप शोधून काढण्यासाठी. वेगवेगळे ग्रुप आहेत माणसाचे. त्या लॅबोरेटरीमध्ये त्याची चिकित्सा होते. परमेश्वराने बनवलेले जे ग्रुप्स आहेत ते 3 ग्रुप वेगळे आहेत. एक ह्युमन ब्लड, एक बर्ड पंखवाला आणि एक 4 पायाचा. ह्या 3 फरक परमेश्वराने, विधात्याने बनवलेले आहेत. आणि मग मानवामध्ये A, B, AB, O, मग ह्याच्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे गट बनवलेले. तुम्ही त्याचा अभ्यास करा. कुठल्याही डॉक्टरकडे, कुठल्याही लॅबोरेटरीत गेलात, पॅथॉलॉजिस्ट कडे गेलात, तुम्ही त्याच्याकडून हे समजावून घेऊ शकता. काही लोकांना ब्लड ग्रुप किती आहेत हेच माहिती नाही, त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं हे माहिती नाही, स्वतःचा ब्लड ग्रुप माहिती नसतो लोकांना. वकील म्हणून आपण व्हर्सटाईल राहिलं पाहिजे, आपण अलर्ट राहिलं पाहिजे. मग आलं तुमचं मेडिको लिगल सर्टिफिकेट. माणूस मरण पावला असेल तर कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट, ज्याच्या बेसिसवर तो कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट दिल्या गेलं तो पोस्टमॉर्टेम नोट्स. मग एखादा हुशार आयओ आहे तो 12 दिवस हॉस्पिटलला जखमी राहिला इंडोर पेशंट म्हणून, त्याचे मेडिकल ट्रीटमेंटची सर्टिफिकेट, सगळे कागद जे आहेत, आय एम सॉरी सर्टिफिकेट नाही, मेडिकल ट्रीटमेंट पेपर्स तो गोळा करेल. यू हॅव टू स्टडी देम. ते गोळा केलेले असतील, चार्जशीट मध्ये असतील, वेल अँड गुड. नसतील तर यू कॅन क्रॉस एक्झामिन ऑन दॅट. मग CA रिपोर्ट काय आला तो एक्झामिन करून घ्या. मोबाईल कम्युनिकेशन आणि टॉवर लोकेशनचा प्रश्न असेल
तर तो डाटा बघा. प्रत्येक सिनियर माणसाने आपल्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर सेवी असणाऱ्या लोकांची एक टीम तो मोबाईल डाटा चेक करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये वारंवार असतो. आपल्या माणसाने केलेला फोन कुठून कुठं केलाय, कुणाला केलाय, हे आपण लोकेट करून त्याच्यावर मार्किंग करायला पाहिजे पिवळ्या मार्करने. लाल आणि हिरवा मार्कर तुम्ही वापरू नका, कारण त्याची झेरॉक्स येत नाही, काळी येते झेरॉक्स. पिवळा मार्कर वापरा, सो दॅट यू कॅन शो इट टू द जज, हायलाइटेड पोर्शन. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुमच्या चार्जशीट मध्ये इन्कॉर्पोरेट झालेले असतील. त्या CDR SDR च्या डाट्याला 64B चं सर्टिफिकेट आहे का बघा. 64B4 4 एव्हिडन्स ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट रिक्वायरमेंट आहे ती. अदरवाइज दॅट डाटा इज युजलेस. त्याच्यानंतर ओळख परेडचा पंचनामा आहे. एखादा DD असू शकेल त्याच्यामध्ये, डाईंग डिक्लेरेशन. एखाद्या केसमध्ये ओरल डाईंग डिक्लेरेशन असू शकेल. या सगळ्या गोष्टी, बॅलिस्टिक एक्सपर्ट रिपोर्ट असेल, हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट असेल, तुम्ही जसे जसे सिनियर व्हाल, या सगळ्यासाठी एकदा आपल्याला चांगल्या क्वालिफाईड डॉक्टराशी बसून, अनेक डॉक्टर्स आपल्या घरामध्ये असतात, आपल्या मित्रपरिवारामध्ये असतात, काही डॉक्टर्स वेगवेगळ्या संस्थेमध्ये असतात, तुम्हाला लेक्चर द्यायला बोलवतात की तुम्ही आम्हाला जरा सांगा. मी वर्ल्ड डेंटल शो होता BKC मैदानामध्ये, त्याच्यामध्ये निग्लिजन्स ऑफ दी डेंटिस्ट आणि कॉम्पेन्सेशन गिव्हन बाय दी अथॉरिटी, त्याच्यावर लेक्चर द्यायला गेलो होतो. मी तो विषय काढून बघितला, एक पुस्तक घेतलं त्याच्यावर, मेडिकल निग्लिजन्सवर, आणि त्याच्यातलं मग डेंटिस्टचं मेडिकल निग्लिजन्स काय असू शकेल. तो डायबिटीस आहे, त्याचं वय 65 आहे, त्याचा दात विदाउट एक्झामिनेशन उपटला तर ही मे बिकम अनकॉन्शियस, ही मे गो इन टू कोमा, ही मे डाय, वी डोंट नो. दाढ काढण्याचा फक्त प्रश्न होता. तर डॉक्टर हॅज टू बी ऑन हिज गार्ड्स टू टेक केअर की तुम्हाला डायबिटीस आहे का, BP आहे का, अजून काय हार्ट एलिमेंट आहे का, अजून काय युरिनरी इन्फेक्शन आहे का. देन बाय गिव्हिंग हिम प्रिलिमिनरी मेडिसिन्स डेंटिस्ट कॅन ऑपरेट. अशा अनेक प्रोज अँड कॉन्स मेडिको लिगल ऍस्पेक्टशी संबंधित आहेत. मेडिको लिगल सर्टिफिकेट मधले, MLC मधले काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नाहीत. एका डॉक्टराशी बसून आपण बोललं पाहिजे. PM नोट्स मध्ये किती कॉलम आहेत, किती पानं आहेत, लोकांना माहिती नाही. PM नोट्सचा एखादा कोरा फॉर्म सिव्हिल हॉस्पिटल मधून घेऊन या, इंदिरा गांधी हॉस्पिटल मधून घेऊन या कोरा फॉर्म, झेरॉक्स काढून तुमच्या घरी कायमचा ठेवा फाईल मध्ये, की बघ कशात काय लिहिलेलं आहे. रायगर मॉर्टिस कुठे लिहिला जातो, स्टमक कंटेंट कुठे लिहिल्या जातात, डोकं, छाती आणि पोट या कॅव्हिटीज बद्दल वर्णन कुठे लिहिल्या जातं, फूड इन दी स्टमक आणि कॅल्क्युलेशन ऑफ टाइम ऑफ डेथ कुठे लिहिल्या जातं. तुम्ही फौजदारी केसची तयारी करताय तर तुम्ही सगळी तयारी चांगली केली पाहिजे. यू मस्ट हॅव अ कमांड, यू मस्ट बी मास्टर ऑफ फॅक्ट्स, यू मस्ट बी मास्टर ऑफ फॅक्ट्स कंटेनिंग इन युअर चार्जशीट. माझं प्रत्येक केस मध्ये असं म्हणणं आहे, आमच्या बाबर देसाई साहेबांनी ही सवय लावलेली आहे आम्हाला. प्रमोद पाटील साहेब जर माझं लेक्चर ऐकत असतील तर ते सांगतील, बाबर देसाई साहेबांचं म्हणणं आहे गुन्हा 324 चा आहे, 326 चा आहे, 306 चा आहे, 302 चा आहे, 307 चा आहे. डिफेन्स लॉयरने आणि प्रॉसिक्युटरने स्वतः स्कूटरवर बसून किंवा पक्षकाराला गाडी घेऊन बोलून तिथे जाऊन तो स्पॉट बघितला पाहिजे, कुठे घडली घटना,
कोण कोण बघू शकतो? जे बघितलं असं सांगणारे आहेत ते खरोखर बघू शकतात का? एक भाऊ आय विटनेस झालाय, घराच्या फ्रंट साईडला जखमी राहतो. दुसरा भाऊ घराच्या अर्ध्या पार्शन मध्ये मागच्या बाजूला राहतो, त्याचं दार मागच्या बाजूला आहे. कॅन ही बिकम एन विटनेस? आणि त्याला घटनास्थळावर यायला निदान 1 मिनिट लागणार आहे, घटना अर्ध्या मिनिटाची आहे, एकच फटक्याची घटना आहे. तो फिर्यादी त्या भावाचं नाव घेत नाही आणि तो भाऊ 2 दिवसाने त्या 326च्या 324च्या केसमध्ये साक्षीदार म्हणून दाखवलेला आहे. तुम्ही स्पॉटवर गेल्याशिवाय you cannot have a better comprehension of the entire charge sheet unless you visit the spot. तुम्ही स्पॉटवर जा, नकाशा काढा. एका सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये मी पाहिलं होतं की देअर वॉज अ रिमार्क स्ट्रिक्चर पास ऑन द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, की एवढी सिरियस केस आहे पण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने त्या घटनास्थळाचा नकाशा काढलेला नाही. कोणी काढला? मंडळ अधिकाऱ्याने. म्हणजे मलाही कळले नाही अगो लोकांचं. मी अनेक वेळेला पोलिसांना ज्या वेळेला लेक्चर्स द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही मंडळ अधिकाऱ्याला का देता? मंडळ अधिकाऱ्याचा आणि तपासाच्या भागाचा काय काडीचा संबंध आहे का? तो नकाशे जे काढतो ते जमिनीच्या वादाच्या संबंधातले, जमिनीच्या बाउंड्रीज फिक्स करणारे, त्याचा नकाशा तुमच्या केसला कसा चालेल? प्रत्येक आयोने त्याचा स्वतःचा नकाशा काढायला पाहिजे. प्रॉसिक्युटर आणि डिफेन्स ऍडव्होकेटने त्याचा स्वतःचा नकाशा काढायला पाहिजे. आमची एक दिव्याची केस चालली. सिनियर ऍडव्होकेट पोंडा म्हणून साहेब आहेत मोठे, उत्कृष्ट क्रॉस एक्झामिनेशन करतात, सगळ्या गोष्टींचं आकलन असतं, वयाने खूप मोठे आहेत. मी आरोपी नंबर 2 साठी आहे त्याच्यामध्ये. त्यांनी काढलेला नकाशा साहेबांच्या क्रॉस मध्ये विटनेसला दाखवला आणि विटनेसला सगळी लोकेशन दाखवली. इथून तुम्ही बाहेर येता, हा मेन रोड आहे, हा मेन रोड इकडे वळून इकडे जातो, गावदेवीकडे जातो, इकडे देऊन तो तिकडे जातो, इकडे सरळ अमुक गावाकडे जातो. तो म्हणाला बरोबर आहे, परफेक्ट आहे. तो नकाशा जज साहेबांच्या हातामध्ये दिला आणि त्याला एक्झिबिट झाला, तुम्हाला सांग. आणि सर्वात महत्वाचं त्याच्यातलं तुम्हाला सांगतो, त्या केसमध्ये इतकी सिरियस केस 302 ची, आयोचा नकाशा मंडल अधिकाऱ्याने काढला. त्याच्यामध्ये फक्त जिथं घटना घडली तेवढाच तो त्रिकोण दाखवलेला आहे. आम्ही सगळ्या गल्ल्या घेतल्यात त्याच्यामध्ये आणि त्याला साहेबांनी एक्झिबिट केलाय. प्रॉसिक्युटर ऑब्जेक्टेड की साहेब हे कसं काय? You can confront any document during your cross-examination with the prosecution witness, and if he says the contents of document are correct, it can be admitted in the evidence. Prosecutor भडकले, तुम्ही असे कुठलेही डॉक्युमेंट आणता. कोण होते प्रॉसिक्युटर? एक बाई होत्या फेमस ठाण्यातल्या, आकांड तांडव केलं त्यांनी, काही उपयोग झाला नाही. साहेबांनी त्याला एक्झिबिट देऊन टाकलं. 498A ची केस आहे, 406 ची केस आहे. ती बाई आता खुन्नसवर नवऱ्याच्या आणि नवऱ्याच्या नातेवाईकांच्या तिने 498A केलाय. पण ती ज्या वेळेला 4-8 दिवस माहेरी जायची, तिथून ती पत्र पाठवायची. 306 ची केस आहे. ती राजस्थानला गेली, तिने तिकडून पत्र पाठवली, ग्रीटिंग्स पाठवली. लकीली या नवऱ्याला वेडी सवय होती, त्याने ती सगळी पत्र आणि ग्रीटिंग्स आणि ती कार्ड सगळी सांभाळून ठेवली होती. त्या सगळ्याचा वापर आम्ही तिच्या वडिलांच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये केला. ही ऍडमिटेड, येस इट इज हर हँड रायटिंग, शी डाईड अँड बिकॉज ऑफ दॅट डेथ हर हजबंड, हर इन-लॉज वेर मेड अक्यूज. तो म्हणाला येस ये बराबर उसने भेजा था, ग्रीटिंग कार्ड्स येस. आता तिने जे लिहिलंय त्याला एक्झिबिट झाला तिथे. शी इज नॉट अवेलेबल, बट हर फादर इज अवेलेबल, हर मदर इज अवेलेबल, हर ब्रदर इज अवेलेबल.
So it is your intelligence, my friends, how you comprehend the charge sheet, how do you plan the way in which you propose to conduct your prosecution case. तुम्हाला हे पण आकलन पाहिजे, तुम्ही हे पण ओळखायला शिकलं पाहिजे, इथे सरकारी वकील कोण आहे, जज साहेब कोण आहेत, मॅजिस्ट्रेट साहेब आहेत, सेशन जज साहेब आहेत, कोण साहेब आहेत. I tell in my lectures, know the PP and know the judge. हे मी चांगल्या अर्थाने बोलतो. पीपीशी ओळख काढा असं मी कधी सांगत नाही, जज साहेबांची ओळख काढा असं मी कधी सांगत नाही. दॅट इज अ बॅड प्रॅक्टिस. तो माणूस कधीच वकील बनू शकत नाही. जो सेटिंग मध्ये गेला तो सेटिंग मध्ये त्याचं 3-4 वर्ष चांगलं चालणार, कल्याण होणार, नंतर आला तो खाली. पोलिसांची सेटिंग करणारे, पोलिसांकडून काम मिळवणारे, काही वर्ष, जास्त वर्ष चालत नाही प्रॅक्टिस. And that is not at all a practice. You as a lawyer, you secure highest, you command highest respect in the society. And your clients, your associate advocates must honor you that he is a good cross-examiner. अरे सुंदर केस लॉ आणता. आता तुम्ही केसची तयारी करताय, जसे प्रश्नांची तयारी केली, वाचन केलं, सगळ्या नोट्स काढल्या, स्पॉट पाहिला, तुमचं मेडिकल सर्टिफिकेट, तुमचं कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट, तुमचा पीएम नोट्स डॉक्टरांकडे दाखवला, समजावून घेतला. ऍट द सेम टाइम यू मस्ट थिंक की बुवा सरकारी वकील काय आपल्या विरुद्ध आणण्याचा प्रयत्न करणार आहे, काय आपल्या विरुद्ध आणण्याचा प्रयत्न करणार. त्यांचा नॉर्मली सरकारी वकील बाय अँड लार्ज, I know there are good PPs, honest PPs, they work hard, they read their charge sheet in the earlier night, they plan the entire case, and they lead the evidence properly to secure justice for the complainant or the injured or the victims of the crime. I know there are good people. चांगले लोक जर या प्रॉसिक्युशन संस्थेमध्ये नसते तर आपली कोर्ट चालणं मुश्किल झालं असतं. But there are some people who are reluctant of planning. कोण आलाय रे, ह्याला आणलं, चला आण, घातला त्याला बॉक्स मध्ये. I tell you honestly, whether you work as a prosecutor, whether you work as a defense lawyer, you must be honest with your brief. And if you are not honest, you commit a crime. तुम्ही वाचलेलीच नाही, तयारी केलेली नाही, काय चावटपण आहे. प्रत्येक केसच्या नोट्स तुमच्या हातात तयार पाहिजेत. यू मस्ट प्रिपेअर युअर सेल्फ and you must go prepared to the court. दुसरा एक आस्पेक्ट मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, तुमच्या स्टॉकला काही जजमेंट्स लिहिलेले असतात. ऍक्च्युअली ना ट्रायलची तयारी जी आहे ना, तुम्ही त्या केसमध्ये ज्या दिवशी बेल करता त्याच दिवशी तुम्हाला ट्रायल मध्ये काय करायचे हे क्लिक झालेलं असतं डोक्यामध्ये, लक्षात ठेवा. Whether it is a very, very small case or whether it is a triple murder case, when you prepare an application on the basis of charge sheet, after having studied the charge sheet carefully, bail करताना सुद्धा 3-4 वेळा चार्ज शीट तुम्ही वाचा, काय तुम्हाला मांडायचे. एक केस तुम्हाला सांगतो गंमत म्हणून. एक रिक्षावाला आहे, त्याच्या रिक्षामध्ये डिसीज माणूस बसलेला आहे, मेला तो. इकडून एक माणूस आला, त्याने त्याच्यावर 3-4 वार केले. त्याच्या बरोबर एक लहान मुलगा आहे 11 वर्षाचा, त्याच्या पाठीवर शाळेचं दप्तर आहे. 3-4 वार केले, तो म्हातारा माणूस चाकू घेऊन निघून गेला. दिस इज अ स्मॉल केस, स्मॉल केस.
तुम्ही वाचली, तुम्ही बेल तयार करता. तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे, अरे या मुलाचा जबाब का नाही? द चाइल्ड हु वॉज अलॉंग विथ द अक्यूज पर्सन may be his son-in-law, but he is the best witness of the prosecution. He may go hostile, you don't know. The IO is obliged to record the statement of a solitary eyewitness. मी चार्जशीट पूर्ण पाहिली. त्या चार्जशीट मध्ये रिक्षावाला सोडून अन्य कुठलाही आय विटनेस नाही. विटनेसेस कोण आहेत? तर ती रिक्षा तशाच स्वरूपात त्याने अजून 50 मीटर पुढे पळवली आणि त्या आतल्या इंज्युअर्ड माणसाचा बॅलन्स गेला, तो रिक्षातून धपकन बाहेर पडला. तिथे बघणारे भाजीवाले आहेत. घटना कुठे घडली? ब्रॉड डे लाईट इन्सिडेंट इन दी चौक. 12 वाजता जर घटना घडली तर रस्त्यावर हजारो लोक आहेत. आपल्या देशाची संख्या एवढी मोठी आहे. कुठलंही शहर घ्या, कुठलंही गाव घ्या, दुपारी माणसं नाहीत. अरे व्हॉट्सअपवर बघणारे आपल्याकडे हजारो लाखो माणसं आहेत. दिवसभर व्हॉट्सअप बघणारे ही घटना बघू शकत नाहीत. बघितली पाहिजे. प्रश्न दुसरा असा, त्या चार्जशीट मधून एक उदाहरण आठवलं म्हणून तुम्हाला मी सांगतो. प्रश्न त्या चार्जशीट मधून असा मला दिसायला लागला परत, की ओळख परेड झालेली नाही. चार्जशीट दाखल झाली. गुन्हा छोटा असो मोठा असो, अननोन कल्प्रिटच्या संबंधाने देअर हॅज टू बी अन आयडेंटिफिकेशन परेड. एक विच इज नॉट टेकन. काय झालं? ही घटना घडली, पोलीस म्हणतात आज घेऊ उद्या घेऊ. तो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जो असतो तहसीलदार ऑफिस मध्ये बसलेला, तो म्हणतो मला आज जमणार नाही, आमच्याकडे फार काम आहे, 8 दिवसांनी घेतो, 12 दिवसांनी घेतो. 12व्या दिवशी म्हणतो नाही, मला कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी इकडे पाठवलंय. मी त्या डिपार्टमेंट मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये 5 वर्ष काम केलंय, मला सगळं माहिती आहे तिथे. शेवटी ती ओळख परेड होता होता काहीतरी संकट आलं, गेला, आयोची बदली झाली, दुसरा आयो आला, त्याला कागद वाचायला वेळ नाही, ती ओळख परेड राहून गेली. इट इज नॉट अ फॉल्ट ऑफ द अक्यूज्ड. पहिले जे कार्डिनल प्रिन्सिपल क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स तुम्हाला सांगितलं, प्रॉसिक्युशन हॅज टू प्रूव्ह इट्स केस. मग ओळख परेड का नाही? रिक्षावाल्याची आणि ह्या ओल्ड माणसाची काय पूर्वीची ओळख आहे का? 4 वर्षाची का गेल्या महिन्यापासून? ही डझंट नो हिम. दोघही एकमेकाला ओळखत नाही. घटना 2 मिनिटाची. तो म्हणतो एक म्हातारा माणूस आला, अमुक शर्ट आणि कपडे घातले होते. इज दॅट इनफ? इट इज नॉट इनफ इन द आईज ऑफ लॉ. इट इज नॉट इनफ. दुसरा कायदा असा आहे, मी कालच 3-4 जजमेंट्स त्याच्यावरती वाचली. द इंडिपेंडंट विटनेस or the eyewitness, although available, they have not been listed by the investigating agency in the charge sheet. They have not been interrogated at all. Why? तुमचं भय काय? तो मुलगा नातू असल्यामुळे तो होस्टाईल होईल? Leave it to the court. 164 फायचं स्टेटमेंट आहे CRPC मध्ये की साक्षीदाराचा जबाब तुम्हाला नोंदवता येतो, which is recorded by the magistrate in the words of the witness. मॅजिस्ट्रेट साहेबांना पार्शालिटी करायचं काहीच कारण नाही. He is a very big officer in the judiciary, although he is the lowest person in the judiciary. He is a super class 1 officer. He is independent of police. He has nothing to do with the witness or accused. So he will record the statement which will carry utmost importance in the trial. आणि त्याचा 161 खालचा जबाब घेतलेला नाही पोलिसांनी. 164 पुढची गोष्ट. भीती की हा साक्षीदार होस्टाईल होईल याचा नातू असल्यामुळे. लॉ सेज independent witness or eyewitness, although available, if not examined, the prosecution suffers with doubt, serious doubt. ओळख परेड दुसरा आस्पेक्ट आहे. सो चार्जशीट बेल साठी वाचत असताना
आपल्याला ट्रायलचे वेध लागतात. ट्रायल साठी आपल्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतात. ह्या दोन गोष्टी नाहीयेत. मग आहे काय रिकव्हरी ऑफ वेपन आहे? येस आहे. त्या वेपनवर रक्त सुद्धा असेल डिसीजचं आहे. पण व्हॉट अबाउट आयडेंटिटी ऑफ द अक्यूज? व्हॉट अबाउट नॉन एक्झामिनेशन ऑफ द आय विटनेस वॉज व्हेरी मच अवेलेबल ऑन द स्पॉट. IO will have no answer as to why he has not recorded. Can he say? काही IO बेफिक्रीने म्हणतात मला त्याची आवश्यकता वाटली नाही. अरे कायदा आणि कोर्ट काय तुझ्या मर्जीवर चालत नाही. The procedure, the system has been laid down by the legislation. You have to go accordingly. If you are IO, you are in charge of investigation. You are not above the law. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक आस्पेक्ट सांगतो, की छोटी असो मोठी असो, आयडेंटिफिकेशन जेव्हा आरोपी अनोळखी आहे, अननोन आहे, आयडेंटिफिकेशन इज अ मस्ट. आता तुम्ही जो बचाव घेणार आहात, मला आठवतंय मी खूप चांगले सिनियर्स माझ्या आयुष्यात बघितले. मी हेगडे साहेबांना जवळजवळ 15-20 वर्ष कोर्टामध्ये काम करताना पाहिलंय. अण्णासाहेब ओवळेकरांना कोर्टामध्ये काम करताना पाहिलंय. त्या दोघांची क्रॉसची पद्धत, त्या दोघांचं क्रॉस सिस्टीम मी बघितले. मी आमच्या बाबर देसाई साहेबांना क्रॉस करताना पाहिलंय, केसचं चिंतन करताना पाहिलंय. माऊसकर साहेब, मोडक साहेब यांना पाहिलंय, मी गोगटे साहेबांना पाहिलंय की कशा प्रकारे तयारी करतात, कशा प्रकारे क्रॉसची तयारी करतात, कशा प्रकारे कोर्टापुढे येतात. आणि डिफेन्स जो आहे तो कसा मांडतात. विशेषतः मी गोगटे साहेबांचं नाव सांगेन, कारण ते ह्या 4 स्टॉलवर्ड्स पेक्षा थोडे ज्युनियर होते, आमच्या दृष्टीने खूप सिनियर. तर त्या साहेबांचं डिफेन्स काढताना ते एक डिफेन्स, दुसरा अल्टरनेटिव्ह डिफेन्स आणि तिसरा अल्टरनेटिव्ह डिफेन्स. He used to have 3 defenses in a single case. And he used to apply appropriate defense during his cross-examination after having seen as to what this witness has deposed in the chief examination. डिफेन्स आहे म्हणून मांडून टाकला असं नाही. माझे एक लॉ टीचर होते. सर म्हटलं डिफेन्स कसा काढायचा? ते म्हणाले डिफेन्स पॅरलल टू द प्रॉसिक्युशन स्टोरी जायला पाहिजे. जगा वेगळा डिफेन्स काहीतरी काढू नका. डिफेन्स शुड गो पॅरलल टू द प्रॉसिक्युशन स्टोरी. एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. भिवंडी तालुक्यातली घटना आहे. एक महिला, एक भगिनी गेली एका खदानीवर कपडे धुवायला. पावसाळ्याचे दिवस आहेत. सासूने तिला दिले सगळे कपडे, घे घमेल्यात, घे बादलीत, साबणने. And she went to the pond and she started washing clothes. She did not come back home. And she was found missing. अरे गेली कुठे ही? तिचे पेरेंट्स आले. त्याच्यापैकी वडिलांनी किंवा भावाने मिसिंगची कंप्लेंट दिली की अशी अशी हरवली, कपडे धुवायला गेली. काही तासांनी तिचं प्रेत पॉन्ड मधून वर आलं. माणूस मरतो, ड्राउनिंग जे आहे, पाण्यात बुडणे. द वॉटर goes inside the lungs, windpipe and trachea. ट्रॅकिया म्हणजे नाकाला कनेक्टेड असलेला एक पाईप जो श्वासनलिकेला जोडला जातो, विंड पाईपला, जो पुढे लंग्स मध्ये जातो. आणि लंग्स मध्ये एअर बॉल्स आहेत. त्या एअर बॉल्स मध्ये पाणी गेलं म्हणजे काय होतं? तिथे फक्त हवा जायची अरेंजमेंट निसर्गाने केलेली आहे. तिथं पाणी जाऊन बसलं तर हवा जाण्याची प्रोसेस बंद होते. हवा प्युरिफाय करणे काम आहे.
आणि हार्ट ते ब्रेनला पोहोचवतो, म्हणून माणूस जिवंत राहतो. आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत ही प्रोसेस चालू असते, पण माणूस बुडाला तर त्याच्या लंग्स मध्ये पाणी जातं आणि ही प्रोसेस बंद होतो. आता ती मेलेली बाई वर आली फुगून, आणि एव्हरीबडी केम टू नो. So the allegation was made she has committed suicide because of the atrocities inflicted upon her by her husband and his relatives. 306 ची केस. पॅरलल डिफेन्स काय असू शकेल मित्रांनो? हा जो खदान आहे, जी पावसाळ्यात भरली, ती खदान काय फिनिश्ड आहे का? बाई माणूस आहे, आता ते पाणी काढायला गेलं असेल, पाय घसरला असेल, पडलं असेल. ही सॉलिटरी शक्यता जेव्हा आहे, तेव्हा त्याचा वापर आपण करणार आहोत की नाही? इफ यू सक्सीड पुटिंग दिस डिफेन्स परफेक्टली, even from the mouth of पंच witnesses and the investigating agency, की इथे ही खदान आहे, हिला पायऱ्या नाहीत, काही नाही, पाणी काढताना बाईचा पाय घसरू शकतो. Or if you could succeed getting an admission from some of her relatives that she never knew swimming, घसरून पडली, पाय घसरून पडली, तर ती पोहता येत असेल तर बाहेर येईल, and she will save herself, she will raise shouts. Or she might have raised shouts, but the location is such that they were not heard by anybody, and she succumbed, she died. And it was unfortunate incident of accident. No accident is said to be an offense unless there is a negligence, unless there is a rashness. 304A तुम्हाला माहिती आहे. So it doesn't become 306. It doesn't become 306. It is only an accident. आणि मग 498A च्या संबंधाने जी तुम्हाला अप्रोप्रिएट क्रॉस वाटेल ती करा, इंटेलिजन्स दाखवा. वन लेडी, her head impacted on the septic tank below, and there was a severe fracture to the head. By time she was shifted to the hospital, she was declared dead. And in the gallery from where she fell down, त्या ठिकाणी एक स्टूल ठेवलेला आहे, एक घमेलं ठेवलेलं आहे, त्या घमेल्यामध्ये घाण पाणी आहे, एक फडकं आहे आतमध्ये. इट इज अ मॉर्निंग टाइम, 7:38. आणि खाली सिनेरिओ असा सांगतो की देअर वॉज नो ग्रिल टू द विंडो विच शी वॉज क्लिनिंग. ते पेलमेंट जे आहेत, पॅनल जी आहेत काचेची, पुसत होती, तिचा बॅलन्स जाऊ शकतो. यू हॅव टू थिंक, यू हॅव टू अप्लाय युअर माइंड, काय झालं असू शकेल. अँड देअरफॉर आय टेल यू, यू हॅव टू व्हिजिट द स्पॉट. आता 2 प्रकारचे गुन्हे फिर्यादीला पण लावता येतात, त्याच्यामध्ये वरतून टाकून दिली तिला. 1, मर्डर केला. 2, शी कमिटेड सुसाईड. 306, की तुमच्या छळामुळे तिने जीव दिला. यू हॅव टू अप्लाय युअर माइंड माय ब्रदर्स, की याच्यामध्ये काय प्रॉबेबल डिफेन्स आपण मांडावा जो प्रॉसिक्युशन स्टोरीच्या बरोबर जाईल. यू थिंक, अप्लाय युअर माइंड. ऑफबीट जेव्हा केसेस तुमच्या पुढे येतात, कधी आपण चालवलेलीच नसते केस. माझ्याकडे 2 अपील आली होती. 2012 साली एक शिक्षा आणि त्याच्या आधी 2011 खाली एक शिक्षा. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट खाली कलम 30, 31, 32, 33 खाली शिक्षा छोटी. एकाच माणसाला, ही वॉज सेड टू बी अ बोगस डॉक्टर.
mission was carried out to apprehend the bogus doctors and he was found. आता ह्याच्या विरुद्ध पुरावा काय? कधी 11ची कन्व्हिक्शनची केस म्हणजे नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, पोलीस, पंच या डॉक्टरच्या दवाखान्यावर धाड मारली. 2 पेशंट बसलेले होते, त्यांचे जबाब काही नोंदवले नाही. पंचनामा जो केला त्याच्यामध्ये काय सापडलं? एक इंजेक्शनची सिरिंज, काही कॅप्सूल सापडल्या ठेवले, काही गोळ्या सापडल्या आणि त्याचा स्टेथोस्कोप छाती तपासायचा, पाठ तपासायचा, तो बाजूला पडलेला. पोलिसांनी पंचनामा. Practicing without license, without being registered with Maharashtra Medical Council or Maharashtra Homeopathic Council is an offense under that act. What was the offense? Practicing medicine. शब्द लक्षात घ्या, practicing medicine. त्या सेक्शन मधला तो शब्द आहे. If you practice medicine without there being license, without there being your registration with the concerned authorities, आपली जशी बार काउन्सिल आहे, एक आपण बोगस वकील पकडला होता सोडा म्हणून, तो कोटबीट घालून यायचा, बँड वगैरे लावून यायचा, पण नंतर कोणीतरी शोधून काढलं आमच्यापैकी की ह्याच्याकडे सनद नाहीये. बार काउन्सिलकडे चौकशी केली फोन करून, तर म्हणाला असा कोणी माणूस नाहीये, सोडा पण नाही आणि बाटली पण नाही. त्याला पकडून दिला आम्ही, त्याला शिक्षा आली पुढे. तर आता ह्या बोगस डॉक्टरने प्रॅक्टिसिंग मेडिसिन, त्याला शिक्षा होऊन तो माझ्याकडे आला होता. मी त्याची 2 अपील चालवली, एकाच वेळेला दोन्ही अपील चालवली. लॉ लॅक्सिकॉन मधून मध्ये प्रॅक्टिसिंग मेडिसिनचा अर्थ मी काढला, त्याची प्रिंट काढली. जज साहेब चांगले होते, समजून घेणारे. म्हटलं साहेब प्रॅक्टिसिंग मेडिसिन काय आहे? आय एम नॉट चार्ज फॉर पजेसिंग मेडिसिन. इंजेक्शन सापडला हा माझ्यावर चार्ज नाही की हे पजेशन कसं काय ठेवलं. मी स्वतःला इंजेक्शन घेऊ शकतो, माझ्या स्वतःच्या गोळ्या असू शकतात, स्टेथोस्कोप मी ठेवलाय माझ्याकडे, त्याचा अर्थ मी प्रॅक्टिस करतो मेडिसिनची असं थोडाच होतं. व्हॉट इज प्रॅक्टिसिंग मेडिसिन? लॉ लॅक्सिकॉन सेज टू डायग्नोज द डिसीज, डायग्नोज द एलिमेंट. रोगनिदान करणे. कसं रोगनिदान करणे? तोंड अवघड, कफ आहे का, रेडनेस आहे का, छाती तपासली, पाठ तपासली, कफ आहे का, ब्रीदिंग मध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का, पोटाला चोळून पाहिलं, पोटात कुठे काय हार्ड वाटतंय का, पेशंटची चौकशी केली की बाबा काय होतंय, तो म्हणाला सर्दी होते, नाक गळतंय, and to diagnose that he suffers with flu, he suffers with temperature. त्या टेम्परेचर साठी ते थर्मामीटर काखेत घातलं, त्याच्या तोंडात घातलं आणि थर्मामीटर वरून ते टेम्परेचर तपासलं. दिस इज डायग्नोसिंग एलिमेंट. सेकंड, व्हॉट इज प्रॅक्टिसिंग मेडिसिन? टू ऍडमिनिस्टर अ मेडिसिन. घे एक इंजेक्शन, त्या 2 गोळ्या खा माझ्या समोर, हे लाल दव्याचं औषध पी आत्ताच्या आत्ता. दॅट इज व्हॉट इट इज, administration of medicine. And third is to prescribe medicine on the letterhead. Letterhead शब्द काही तिथे लिहिलेला नाही, पण to prescribe a medicine which he will go and purchase from the medical shop and eat at home at comfortably. These 3 are practicing medicine. इथे काय पंचनाम्यात औषधं सापडली, बाहेर बोर्ड होता. अरे बोर्ड लावला असेल तो तुम्ही जप्त केला का? नाही केला. ते जे तथाकथित पेशंट बसले होते त्यांचे जबाब नोंदवले का? नाही. मग व्हॉट इज द एव्हिडन्स दॅट ही वॉज फाउंड इन पोझेशन ऑफ सम मेडिसिन, सिरिंज एक्सेट्रा एक्सेट्रा. That doesn't make him bogus doctor because he has never practiced medicine without license, without having license. So this is the part of preparation. Before you conduct that case, you must assess की सरकार पक्षाला
काय सिद्ध करायचंय आणि सरकार पक्ष काय सिद्ध करणार आहे. यू मस्ट हॅव अ बेस्ट कॉम्प्रेन्शन की सरकार आपल्या विरुद्ध काय आणणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सरकारी वकील कोण आहे ते शोधून काढा. केस चालवणार. काही सरकारी वकील त्यांची एक टेंडन्सी असते, जो आला त्याला तपास. मग ते साहेब चिडतात, यावं हे कशाला घेताय तुम्ही. नाही साहेब मला घेतलं पाहिजे. मीटरचा पण प्रश्न असतो, तपासत असतील आणि शिवाय आलाय तपास. काही सरकारी वकील आला तरी तपासत नाही. इट इज देअर चॉईस, आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण सरकारी वकील कोण आहे जरा तुम्ही बघा ते, सो दॅट यू विल अंडरस्टँड की व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी डन बाय यू. एक केसचं असेसमेंट करताना यू मस्ट ऑलवेज रिमेंबर ॲज टू कुणाला सरकार पक्ष तपासणार आहे आणि त्याची मग तुम्ही ती तयारी करा. तर डिफेन्स तयार करताना तुमच्या चार्जशीटचं वाचन, तुमच्या चार्जशीट मध्ये राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स लपलाय का याचा पण विचार करा. आयपीसी मध्ये जेवढी एक्झम्पशन्स, एक्सेप्शन्स, एक्झॉनरेशन्स आहेत ती सगळी विचारात घ्या तुम्ही जेव्हा बचाव तयार करा. आपण 326 ची केस म्हणून चालवायला बसलो, साहेबांनी 326 खाली चार्ज फ्रेम केला. चलो हरकत नाही. आता व्हॉट यू आर सपोज टू डू की ही खरोखर 326 ची केस आहे का. सेक्शन 320 तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामधले 8 प्रकार तुम्हाला माहिती आहेत. नाकाला जखम झाली ना, इट इज 324. कशाने झाली? धारदार हत्याराने झाली. 324. नाकच कापून सेपरेट केलं, एम्प्यूट केलं, कान कापला, एम्प्यूट केला, 326 होणार. यू मस्ट नो. डोळा फोडला, 326 होणार. डोळ्याला फक्त जखम झाली, रिपेअर झाला, 324 होणार. यू मस्ट नो द डिफरन्स बिटवीन टू. 300 मी वारंवार सांगत आलो, 324 आणि 326 या 2 गुन्ह्यातली हत्यारं सेम आहेत. वाचून घ्या तुम्ही. पण या 2 गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे होणारी जखम जी आहे ती हर्ट, याचाच अर्थ सिंपल हर्ट, साधी जखम, आणि 326 मधली ग्रीवियस हर्ट. आता ग्रीवियस हर्ट डॉक्टर म्हणतो ती शोधायला जाऊ नका. डॉक्टर मे से एनिथिंग विथ ड्यू रिस्पेक्ट. प्रायव्हेट डॉक्टर तर सगळ्या जखमांपुढे 5 जखमा आहेत ना, 5ही जखमांपुढे ग्रीवियस ग्रीवियस ग्रीवियस. कारण तो जो जखमी झालेला आहे तो पोपटासारखा बोलत असतो डॉक्टरची, साहेब जरा सर्टिफिकेट मजबूत बनवा माझं, याचा बेल नाही झाला पाहिजे. डॉक्टर सगळ्यांना ग्रीवियस लिहून. इट इज नॉट द डॉक्टर हु हॅज टू डिसाइड whether it is grievous or simple. It is the court. And court is being guided by 320 IPC. 320, it will decide. So always remember that तुम्हाला ऑफेन्स जो आहे दिलेला, जो सिरियस दिसतोय, तो खाली कसा आणता येईल. 467 लावलाय, फोर्जरी ऑफ व्हॅल्युएबल सिक्युरिटी बिल. यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज व्हॅल्युएबल सिक्युरिटी. ते लिहिलेलं आहे डेफिनेशन सेक्शन मध्ये की ह्या गोष्टी व्हॅल्युएबल सिक्युरिटी आहे. 1 लाखाची प्रॉमिसरी नोट फोर्ज केली म्हणून ती व्हॅल्युएबल सिक्युरिटी होत नाही. इट अमाउंट्स टू सिंपल फोर्जरी. एखादा मोठा फ्लॅट आहे 1 कोटी रुपयाचा, त्याची अग्रीमेंट फोर्स केली एखाद्याने, खोट्या सह्या घेतल्या, खोटी माणसं उभी केली, इट डझंट बिकम व्हॅल्युएबल सिक्युरिटी.
प्रॉपर्टी व्हॅल्युएबल आहे अनडाउटेडली. सो यू हॅव टू स्कॅन. काढा व्हॉट इज व्हॉट. नाहीतर 467 खाली 10 वर्षापर्यंत किंवा लाईफची शिक्षा आहे. यू कॅन फाईट इव्हन ऍट द स्टेज ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्ज. की साहेब कशाला फापट पसारा लावताय, हा 426 होतच नाहीये, 467 होत नाही, 326 होत नाही. पण बेटर कोर्स, लेट देअर बी अ सिरियस ऑफेन्स. एक आपला जो कमर्शियल ऍटिट्यूड आहे की बाबा तुझी केस 326 ची आहे काय 324 ची नाही, फी तुला 326 ची द्यावी लागेल. आयदर गेट ऍक्विटल or see that you reduce the offense down. मी काल आणि परवा जजमेंट सगळ्या जुन्या काढून बसलो. 6 माणसांनी 5 माणसांनी एका माणसाला मारहाण केली. केस काय? बाकीच्या सगळ्या इंजुरी सिंपल. एक इंजुरी जी डोक्यावरची होती, that turned to be fatal. Doctor said it was an injury in ordinary course of nature sufficient to cause death. जगला असता 307 राहिला असता, मरण पावल्यामुळे 302 लागले. पण ज्याने मारली, whether he carried an intention, because 302 ला इंटेन्शन पाहिजे, नॉलेज पण पाहिजे. काठी असेल, साधी काठी असेल, युअर ऑफेन्स विल कम डाऊन टू 325. सायटेशन्स आहेत, तुम्ही स्टडी करा. डिफेन्स लॉयरने कायम वाचत राहिलं पाहिजे सायटेशन्स. माझं ज्युनियर वकिलांना प्रत्येक लेक्चर मध्ये मी सांगतो की रोज एक जजमेंट वाचावं. नोबडी इज परफेक्ट. मगाशी मंजित दादाने सांगितलं चव्हाण साहेब असे आहेत नाही तसे आहेत. खरं आहे, ठीक आहे, तेवढ्या पुरतं ठीक आहे. यू मस्ट रीड. यू मस्ट रीड एव्हरी डे अँड यू मस्ट रीड वन जजमेंट. आणि तुमच्या विरोधातली जी जजमेंट्स आहेत ती सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण ती सरकारी वकील घेऊन येणार. प्रिपरेशन ऑफ क्रिमिनल केस करताना तुम्ही भान तुम्हाला असलं पाहिजे, नाहीतर आपण खड्ड्यात जायचो. एका ग्रामसेवकावर, ग्रामसेवकाच एक आरोप होता की याने काय प्रॉपर्टी टॅक्सचे, घरपट्टीचे पैसे एका सोसायटीच्या मेंबर्स कडून कलेक्ट केले. गावामध्ये ती सोसायटी, ग्रामीण भागामधली केस, आणि खोट्या पावत्या बनवल्या. आता पावत्यावर सह्या कुणाच्या आहेत याचं इन्व्हेस्टिगेशनच नाही. पावत्यावर हँड रायटिंग कुणाचं आहे, देयर इज नो इन्व्हेस्टिगेशन. देयर हॅज टू बी अन इन्व्हेस्टिगेशन ऑन दॅट. जर 10 पावत्या आहेत, त्या पावत्याचे पैसे त्यांनी स्वतःच्या खिशात घालून शासनाची फसवणूक केली अशी केस. मग पावत्या सिद्ध करणं आलं कशा, तर देयर हॅज टू बी अ रिपोर्ट ऑफ हँड रायटिंग एक्सपर्ट. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मस्ट हॅव कलेक्टेड हँड रायटिंग सॅम्पल्स, सिग्नेचर सॅम्पल्स, आणि मग त्याचं कंपॅरिझन अँड देयर इज अ कन्क्लुजन ड्रॉन बाय दी हँड रायटिंग एक्सपर्ट की येस, पावत्यावरचा हस्ताक्षर आणि सॅम्पल किंवा अजून कुठलं त्याच्या ऑफिस मधलं नॅचरल हँड रायटिंग असेल ते कम्पेअर करून बोथ आर सेम. एक, अरे म्हटलं या संपूर्ण केसमध्ये ज्यांनी पैसे दिले अशी केस वरचा अधिकारी करतो. ग्रामसेवकाच्या वरचा अधिकारी जो फिर्यादी आहे त्याने फिर्याद केली, गेला तो, त्याला ऑर्डर वरतून आली तहसीलदार साहेबांकडून. आता एका तरी सोसायटीच्या मेंबरचं जो
प्रत्यक्ष कर भरलाय त्याने असं तुमचा आरोप आहे, त्याचा एखाद्याचं तरी स्टेटमेंट पाहिजे. तर सम केसेस यू फाइंड दे आर केकवॉक. पण तुम्हाला मित्रांनो गंमत सांगतो, जव्हारच्या त्यावेळेच्या मॅजिस्ट्रेट साहेबांनी शिक्षा दिली त्याच्यामध्ये ग्रामसेवक आणि त्याचा कोणीतरी पंटर होता, दोघेही कन्व्हिक्ट झाले. अँड वेन इट वॉज पॉइंटेड आउट की बुवा याचा पुरावा कुठे आहे, पुरावाच नाही याच्यामध्ये, बोथ वेअर फॉर्च्युनेटली acquitted. And it was nicely conducted by the defense lawyer in Zawar. तर मित्रांनो अशा पद्धतीने अनेक आस्पेक्ट्स आहेत. बेटर अगदी जे रॉ ज्युनियर्स आहेत, प्रत्येक बार मध्ये चांगले सिनियर्स असतात की जे ज्युनियरला सांगतात की बाबा रे तू तुझी तयारी करायची, माझ्याकडे ये. तो ज्युनियर जातो सिनियर कडे, साहेब ही चार्जशीट घ्या, मला सांगा काय काय करायचं, तू वाचली का? ते एक नेहमीची थाप आहे ज्युनियर लोकांची, साहेब मी थोडी थोडी वाचले. ही बंडलबाजी झाली. तू थोडी थोडी वाचून याने पूर्ण वाचायची का? तुझी केस आहे, तू चालवणार आहे, तुझ्या कोर्टामध्ये चालवणार आहे, तिथं सिनियर नसणार आहे. तू पूर्ण वाचून तुझी पूर्ण तयारी पाहिजे आणि यू मस्ट बी एबल टू डिस्कस विथ द सिनियर की मी हे वाचलंय, ह्याच्यातून मला असे इन्फरन्सेस मिळतायत, मला हा डिफेन्स सुचतोय, तुम्ही सांगा आता तो डिफेन्स बरोबर आहे का, मी ह्या लाईनवर क्रॉस करणार आहे. म्हणजे एक युपी वाला ब्रदर आपल्याकडे आला, तो म्हणाला मला सर मराठी वाचताच येत नाही. म्हटलं तू चालू नकोस, तू चालवशील तो घोळ करशील, कारण तुला जर फॉर्मेशन ऑफ लँग्वेज जमलं नाही, फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन जमलं नाही, तर तुझी क्रॉस तू छातीवर घेशील. कोणतरी माझ्या ऑफिस मधला ज्युनियर तो घेऊन गेला आणि त्यांनी ती केस चालवली. केस तयारी करताना लोअर कोर्टाची भाषा, डिस्ट्रिक्ट कोर्ट, तालुका कोर्टाची भाषा मराठी आहे सीआरपीसी प्रमाणे. चार्जशीट मराठीत येतात, त्याच्यातले काही भाग इंग्लिश मध्ये असू शकतात. आपण ते चांगले समजून घेतले पाहिजे, त्याचा पूर्ण आढावा घेतला पाहिजे की मला काय करायचंय. अर्धी चार्जशीट वाचून चालणार नाही. आपण जेव्हा चार्जशीट वाचतो तेव्हा पूर्ण वाचली पाहिजे शेवटपर्यंत, नुसतं वाचून नाही चालणार. कोर्टामध्ये जी चार्जशीट आहे त्याच्यामध्ये ह्या आपल्या सेट मधलं एखादं पान मिसिंग नाही ना, आणि ते तिथं आहे. काही वेळेला सीए रिपोर्ट मागून येतात, काही वेळेला हँडरायटिंग एक्सपर्टचा रिपोर्ट मागून येतो. तर यू हॅव टू वेट टिल देन. तुमचा डिफेन्स तुम्ही कसा चॉक आउट करणार? तुम्ही गेले चालवायला पण सीए रिपोर्ट आलेला नाही, यू कॅन टेल द जज की गिव्ह मी द कंप्लीट चार्जशीट, or let the prosecutor say that he is not going to rely upon the CA reports. Let him pass the purchase. Then I'll proceed with the case. आपण काही छातीवर घेऊन चालवायला तानाजी मालुसरे नाही. आपण सगळे कागद आपल्याकडे असल्याशिवाय ओरिजिनल चार्जशीट कोर्टातलं, कोर्टाचा सेट तो एक्झामिन केल्याशिवाय केस चालवायला तुम्ही उतरू नका. सिनियरचा सल्ला घ्या, तुमची सायटेशन 4-5 काढून तयार ठेवा, तुमचं ब्रीफ छान बाइंड करून घ्या. स्पायरल बाइंडिंग करायची गरज नाही, खोटी पद्धती. तुमचं ब्रीफ अशा पद्धतीने करून घ्या, तुम्हाला एकदा कळलं की हे 10 विटनेस आणि हे 7 पंच प्रॉसिक्युशन तपासणार, हा मेडिकल ऑफिसर तपासणार. तुम्ही तेवढे कागद, ते एवढं चार्जशीटचं मोठं बंडल आहे 200 पानाचं, ते पहिले हे सगळे साक्षीदार वरच्या बाजूला घ्या, ज्याच्याकडे पटकन रेफरन्स तुम्हाला करता येईल. तुमची स्वतःची इंडेक्स बनवा, तुम्हाला पटकन त्या साक्षीदाराकडे जाता येईल. चार्जशीटला पेजिंग नसेल तर ते पेजिंग करून घ्या आणि तुमच्या इंडेक्स वरती ते पेज नंबर्स ठेवा. यू कॅन रीच टू दी कन्सर्न विटनेस इमिजिएटली.
म्हणजे आपलं चार्जशीट शफल करून घ्यायला पाहिजे आपण. पोलिसांनी दिलेल्या चार्जशीट मध्ये पहिली जी पानं असतात, 15 आरोपी आहेत, त्या 15 आरोपींची हिस्ट्री, तारीख, पकडला का नाही पकडला, किती तारखेला पकडला, काळा का गोरा, टक्कल आहे का, केस आहेत कुरळे, हे आपल्याला पुढच्या बाजूला वरच्या बाजूला काय करायचं, ते सगळं मागच्या बाजूला टाकून द्या किंवा ऑफिसमध्ये कायमचं ठेवून द्या. तुम्ही आरोपी बघितले आता. हे अनावश्यक कागद बाजूला करून जे आवश्यक कागद आहेत, जे सरकारी वकील पॉझिटिव्हली तुमच्या विरोधात वापरणार आहेत, सगळी समोर आणा आणि अशा प्रकारे सुंदर वाचन करून, सुंदर चिंतन मनन करून फौजदारी केस चालवण्याची नशा आहे. तुम्हाला सांगतो, ज्याने चार्जशीट वाचलं, मी अंबरनाथची एक मर्डर केस आता या कोरोनाच्या काळात वाचली. आता लेक्चर देताना सुद्धा ती केस माझ्या डोक्यात भिनत राहते. दारूची जशी नशा येते असं म्हणतात, तंबाखूची जशी नशा येते काही लोकांना, तशी आपल्यात केसची नशा आली पाहिजे. ही केस मी वाचली, ती केस तुम्ही टॉयलेटमध्ये गेलात, जेवताय, तुम्ही फिरायला निघालात, तुम्ही कार चालवतायत, ती केस तुमच्या डोक्यामध्ये नाचली पाहिजे, सो दॅट यू कॅन थिंक अबाउट इट प्रॉपर. काय करायचंय, काय नाही करायचंय, डूज अँड डोंट्स, फिक्स देम, की हे मी करणार, हे मी करणार नाही. या केसच्या संबंधाने मला हे 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 सगळं रेकॉर्डवर आणायचंय आणि अमुक 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 गोष्टी आहेत, त्या शक्यतोवर रेकॉर्डवर येऊ द्यायच्या नाहीत आणि मी आणण्याची घाण करणार नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही विचार करता, तुम्ही तयारी करता, आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, आमच्या बाबर देसाई साहेबांनी सांगितलेला सर्वात महत्वाचा सल्ला, एव्हरी कोर्ट इज अ सुप्रीम कोर्ट. तुम्ही मॅजिस्ट्रेट साहेबांच्या कोर्टात गेलात, तुमच्या पक्षकाराची केस हात चालवणार आहात, बेल चालवणार आहात, ते मॅजिस्ट्रेट तुमच्या नजरेमध्ये सुप्रीम कोर्ट आहे. सेशन कोर्टात आलात, इट इज अ सुप्रीम कोर्ट फॉर यू. हायकोर्ट पण म्हणू नका, डायरेक्ट सुप्रीम कोर्ट. सो जी केस, जे काम तुम्ही चालवणार आहात, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात चालवताय अशी तुमची भूमिका ठेवा. केसची चांगली तयारी करा, चांगलं वाचन करा, त्याच्या नोट्स काढा, काय प्रश्न विचारणार हे याचं थिंकिंग करा, शक्य असेल तर नोट्स लिहून काढा, प्रश्न लिहून काढा, तुमची सायटेशन्स तयार ठेवा आणि देन यू विल रिअलाइज की येस, आय एम रेडी नाउ. आणि मग माणूस टेन्शन मध्ये राहत नाही. मला काही काही लोक विचारतात, दिवसाला 5-5 केसेस कशा चालवतोस? म्हटलं मी सकाळी तयार करतो. सकाळी सकाळी नाही, मी 2 महिने आधी तयारी केलेली असते. सकाळी मी रिव्हिजन करतो. त्या 5 केस मधला कुठलाही साक्षीदार आला तरी मी तयार असतो आणि तयार राहायलाच पाहिजे. एक आपल्याकडे कारुळकर म्हणून वकील होते. मी ज्युनियर असताना मर्डर केस घेतली आणि गेलो. कारुळकर साहेबांना विचारलं, साहेब म्हटलं फिर्यादी आलाय का? तो म्हणाले आमचा फिर्यादी आज येणार. अरे बाप, चला तयारीला आपल्याला वेळ मिळाला. तर म्हणाले डॉक्टर आत या. पोस्टमॉर्टमचा डॉक्टर घेतला त्यांनी. चांगले सरकारी वकील होते, पण ते असे मिशिवस पण होते. चांगल्या अर्थाने बोलतोय मी. माझी फेफे झाली, अरे डॉक्टरला काय विचारायचं, डॉक्टर तर अजून वाचायचं आहे, तयारी करून घ्यायचे. म्हटलं अहो साहेब घेऊ नका. म्हणजे तू कोण सांगणार मला? मी घेणार, डॉक्टरच घेणार, आज फिर्यादी घेणार नाही. माय ब्रदर्स, दिस इज द लेसन. दिस इज द लेसन दॅट यू मस्ट बी रेडी फॉर एव्हरी विटनेस इन अ क्रिमिनल ट्रायल. यू कॅनॉट हॅव अ चॉईस. आपलं जर मॅनेज झालंय असेल तर डॉक्टरला परत पाठवेल, पण दॅट इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. सो बी रेडी फॉर चॅलेंज दॅट मे कम अक्रॉस यू. फेस इट अँड गो अहेड. मित्रांनो, आपण मला आज बोलण्याची संधी दिली. सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो जे ऑनलाईन आहेत त्यांना. हर्षद दादा, मंजित दादा आणि सिद्धू दादा मला समोरच दिसतोय. तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही ऑर्गनायझर्स आहात या लेक्चरचे.
थँक्यू व्हेरी मच. चव्हाण साहेबांच्या पॅशनला आमचा सलाम आहे. कार्डिनल प्रिन्सिपल्स ऑफ क्रिमिनल लॉ पासून ते साक्षीदाराच्या मनात कसं शिरायचं, डिफेन्स कसा तयार करायचा इथपासून तर कुठल्या रंगाचा पेन वापरायचा, इतक्या बारीक सारीक बाबतीत सर आपण माहिती दिली. आम्ही आपलं लेक्चर ऐकून खूपच आमचं ग्रुप वाढलेला आहे आणि मी आता माझे सहकारी ऍडव्होकेट सिद्धार्थ भोईर यांच्याकडे सूत्र देतो आणि आभार प्रदर्शन करते. आभार प्रदर्शन करू नका. मी काय बाहेरचा लेक्चर आणलेलं नाही तुम्ही. अरे कसलं आभार प्रदर्शन. आय एम हॅपी. या वेळेचा चांगला. आणि तुम्हाला अजून लेक्चरर्स कोण कोण लागणार आहेत मला सांगा. मी सगळे लेक्चरर देतो तुम्हाला. नक्की साहेब. थँक्यू. आपण दिलेलेच आहेत लेक्चर. मिडिकर साहेबांचं बोलणं झालेलं आहे. त्यांचं लेक्चर आहे 22 तारखेला. भिवंडी वकील संघटना हर्षल पाटील साहेब यांच्या माध्यमातून आवाज येत नाही. ऑनलाईन लेक्चर सिरीज येतोय आवाज आहे? आवाज येत नाही. आवाज येतोय आवाज? हॅलो 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 येतोय आवाज? हॅलो बोल परत. आवाज येतोय साहेब? बरोबर आहे. बोल परत. आवाज येतोय साहेब? येतोय आवाज? येतोय. येतोय मस्त क्लिअर. भिवंडी वकील संघटना व हर्षल पाटील साहेब यांच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर सुरू केलेले आहे आणि आज या ऑनलाईन लेक्चरचा दुसरा लेक्चर आपले सर्वांचे लाडके बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य माननीय श्री गजाननजी चव्हाण साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. मी चव्हाण साहेबांचे भिवंडी वकील संघटनेच्या वतीने मनापासून आभारी आहे. तसेच चव्हाण साहेबांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्युनियर वकिलांकरिता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून आपल्याला 60,000 रुपये जीवनावश्यक वस्तू वाटण्याकरिता ज्युनियर वकिलांकरिता दिलेले आहेत. त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून आभारी आहे. तसेच काल आपले भिवंडी वकील संघटने माजी अध्यक्ष हर्षल पाटील साहेब यांनी देखील ज्युनियर वकिलांकरिता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे. त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभारी आहे. तसेच हे ऑनलाईन सिरीज करिता झूम ऍप डाउनलोड करून घेतला आणि याकरिता चांगल्या पद्धतीने लेक्चर सिरीज व्हावी म्हणून ऍडव्होकेट हर्षल पाटील साहेब, वैभव भोईर साहेब आणि व्यंकटेश चिट्टिंगन साहेब यांचे देखील मी भिवंडी वकील संघटनेतर्फे मनापासून आभारी आहे. आणि या लेक्चर सिरीज करिता खरोखरच खूप मोठ्या संख्येने भिवंडीतील वकिलांनी सहभाग घेतला. त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. आणि पुढील जे लेक्चर आहेत वक्ते, विषय आणि तो डिटेल याबद्दल आपल्याला आपल्या व्हॉट्सअप वर प्रत्येकाला पर्सनली मेसेज येईल. आणि आजचा हा लेक्चर संपली असे मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. मित्रांनो ऐका जरा 1 मिनिट. येस सर. बोला बोला सर. उद्या मी 11:15 वाजता पोक्सो वरती बोलणार आहे. ओके. ठाणे बार साठी. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ती क्लिप ही मिळवा लिंक. ओके. हा कोणाला इंटरेस्ट असेल तर. कारण मी त्यांचं सगळ्यांना अकोमोडेशन मेसेज करतो ती सगळ्यांना. लिंक पाठवतो सगळ्यांना. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.